झालं असं म्हणतात. म्हणजे पंकज भुजबळ त्या रस्त्याने दुसरीकडे जात होते असं म्हणतात. पण त्यांनी सांगितलं, म्हणजे काही लोक आले, अडवले, कोण लोक होते, काय होते, याचा पोलिसांनी विचार करावा. खरोखरच ते मराठा समाजासाठी आलेले लोक होते का काही स्थानिक राजकारण त्याच्यामध्ये होतं, याचा विचार, याचा अभ्यास आम्ही करतो आहोत. पोलिसांनी सुद्धा केला पाहिजे. त्याचे काही व्हिडिओ जे आहेत काल मी पाहिला, त्यातले एक अतिशय शूरवीर जे आहेत त्या आंदोलनातले बोलतात की आम्ही भुजबळांचे फॅमिलीचे जे आहे कोणीकडे आलं तर त्यांचे हातपाय तोडून टाकू. आता ठीक आहे, हे सगळं असताना सुद्धा पोलीस शांत राहणार असेल, काही कारवाई करणार नसतील तर होम डिपार्टमेंट, गृह मंत्रालय काय करते आहे ते पाहावं लागेल. परंतु मला इथे एवढंच सांगायचं आहे, भुजबळ फॅमिली शिवसेनेत काम करत होती, कधीही कुणाला घाबरलेली नाही. आपलं म्हणणं मांडताना, वेगवेगळ्या आंदोलनात भाग घेताना, पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली सुद्धा काम करताना, काँग्रेसचा नेता म्हणून काम करीत असताना सुद्धा, विधान परिषदेचा नेता असताना, विरोधी पक्ष नेता असताना सुद्धा माझं म्हणणं, घरावर हल्ले झाले, प्रचंड मोठा हल्ला झाला, एकटाच मी घरात होतो, त्यावेळेला सुद्धा मी घाबरलो नाही. आम्ही घाबरत नाही, तशी काही काळजी करू नका. आणि आमचं लोकांवर विश्वास आहे. आणि म्हणून जे समजदार मराठा समाजाचे असतील, ओबीसी भटक्या समाजाचे आणि इतर सर्व समाजाचे कार्यकर्ते आणि लोक यांनी ह्या सगळ्याचा गांभीर्यपूर्वक विचार करायला पाहिजे. आणि राज्यातील शांत असलेलं वातावरण या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिघडवण्याचा कुणीही प्रयत्न करू नये, अशी माझी सुद्धा सगळ्यांना विनंती आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.